श्री स्वामी समर्थ. 7 जन्माचं पती पत्नीचं नातं हे खरं आहे का? शास्त्रामध्ये काय माहिती दिली? हे रहस्य काय आहे? खरंच 7 जन्माचं नातं एकच असतं का की वेगवेगळं असतं ते बघूया. असे मानले जाते की पती पत्नीचे 7 जन्माचे नाते आहे. प्रश्न उद्भवतो की मागील आयुष्यात पती पत्नीचे नाते होते का? हा विश्वास कसा प्रस्थापित झाला? चला तर मित्रांनो, सर्व काही आपण जाणून घेऊया. नंबर 1, धर्मात 7 फेऱ्या आणि 7 वचनांचा सराव आहे. कदाचित म्हणूनच पती आणि पत्नीचे नाते 7 जन्मापर्यंत टिकते असा विश्वास प्रचलित झाला आहे किंवा असावा. आता दुसरी गोष्ट आहे घटस्फोट. घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिप सारखे कोणतेही वाईट नाही. म्हणूनच हा विश्वास देखील दृढ आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीने कोणाशी लग्न केले की ते मरेपर्यंत चालू राहते आणि त्या लग्नात पवित्रता असते. नंबर 3, पूर्वजन्माचे तत्व आपल्या नातेसंबंधासह एक चक्र म्हणून चालू राहते. काही मित्र आहेत, काही शत्रू आहेत, काही प्रेमी आहेत, तर एक पती आहे आणि एक पत्नी आहे आणि काही आई पण आहे किंवा वडील किंवा काही भाऊ किंवा बहीण आहेत. आता शास्त्रानुसार आणि स्तोत्रानुसार कुंडलीमध्ये असे अनेक योग आहेत ज्यामुळे हे माहीत होते की तुमच्या मागील आयुष्यात तुमचा मुलगा, मुलगी किंवा तुमची पत्नी कोण होती. 4, पूर्ण मिलन मनाच्या वेगाने होते. प्रेम, विश्वास, समर्पण, आत्मीयता, आदर आणि नातेसंबंधाचे महत्त्व कुटुंबाच्या पूर्ण संमतीने संपन्न झालेल्या लग्नात समजते. जेव्हा अशा सुसंस्कृत पती पत्नीचे मन एकमेकाच्या दिशेने सरकते आणि ते एकमेकाबद्दल प्रेम, आपुलकी आणि आसक्तीने भरलेले असतात, तेव्हा त्यांना या जन्मात तसेच पुढच्या जन्मातही वेगळे करणं शक्य नसते. मनाची ती हालचाल त्यांना पुन्हा एकत्र करते. जेव्हा एक पुरुष आणि एक स्त्री आणि स्त्रिया एकमेकांवर बिनशर्त प्रेम करतात, तेव्हा निश्चितपणे हे प्रेम त्यांना पुढच्या आयुष्यात पुन्हा एकदा एकत्र आणते. हे सर्व निसर्गाने दिले आहे. असे म्हणतात की जशी मती तशी गती, जशी गती तसा जन्म. आणि 5वं म्हणजे भगवान शिवची त्यांची पत्नी सतीवर इतके प्रेम होते की तो तिच्याशिवाय क्षणभरही जगू शकला नाही. त्याचप्रमाणे आई सती आपल्या पती शिवावर इतके प्रेमाने भरलेली होती की ती एदनात वडिलाचा अपमान सहन करू शकले नाही आणि आत्मदहन केले. पण हे प्रेमच होते ज्याने सतीला पुढील जन्मात पुन्हा एकत्र केले. तिचा जन्म पार्वती म्हणून झाला आणि शेवटी तिला तिच्या मागील जन्माच्या सर्व आठवणी मिळाल्या. आणि भगवान शिव जो अंतर्यामी होते ते सर्वांना परिचित होते. आता 6 नंबर आहे हिंदू विवाह. हे पती पत्नीचे जन्मांतराचे नाते आहे जे कोणत्याही परिस्थितीत मोडता येत नाही. आणि अग्नीच्या 7 फेऱ्या घेऊन आणि ध्रुव ताऱ्याला साक्षीदार मानून 2 शरीर, मन आणि आत्मा एका पवित्र बंधनात बांधलेले आहेत. हिंदू विवाहात शारीरिक संबंधापेक्षा पती आणि पती यांच्यातील आध्यात्मिक नाते संबंधाला अधिक महत्त्व दिले जाते. आणि हे संबंध धार्मिक पद्धतीने केलेल्या विवाहाद्वारे आणि त्या विवाहाचे शब्द आणि चरण लक्षात घेऊन आणि विश्वास मिळवून स्थापित केले जातात. ज्या व्यक्तीने बालपणात धर्म, अध्यात्म आणि तत्वज्ञानाचा अभ्यास केला नाही त्याच्यासाठी विवाह हा केवळ संस्कार आहे. हिंदू धर्मात विवाह हा करार नाही तर वर्तमान आणि भविष्य जाणून घेऊन शास्त्रीय आधारावर ठरविलेले एक आध्यात्मिक संबंध आहे.
आता 7 नंबरला आहे, जर तुमची पत्नी तुमच्या मागील आयुष्याची भागीदार राहिली असेल तर नक्कीच तुमच्या मनात तिच्याबद्दल आणि तिच्या मनात तुमच्याबद्दल एक वेगळ्या प्रकारचे प्रेम आणि आदर असेल, जे खोलवर पाहिल्यानंतरच समजेल. या भागाच्या जीवनातून थोडा वेळ काढा आणि आपल्या पत्नीच्या डोळ्यात पहा. 8 नंबरला आहे, बऱ्याच वेळा एक विचित्र प्रेम आणि आकर्षण एका स्त्री किंवा पुरुषासाठी एका वेळी बघितल्यावर आणि कधीकधी एखाद्याला पाहून त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. धर्मानुसार लाखो जन्मांच्या आठवणी आपल्या चिंतेत किंवा विवेकाने आपल्या जातात आणि त्या आपल्याला स्पष्टपणे समजत नाहीत. पण ती आठवण ठेवून आपण एखाद्या व्यक्तीला किंवा स्थानाला भूतकाळात पाहिल्याचा विचार करतो. जरी आपण या जीवनात पहिल्यांदा एखाद्या व्यक्तीला किंवा स्थानाला भेटलो तरी ते आपल्याला परिचित वाटतात. एखाद्या व्यक्तीचा चेहरा बदलला असेल, पण त्याला पाहून आणि त्याला भेटून आपल्याला एक विचित्र भावना मिळते. कधीकधी आपलं नातं इतकं गहन बनतं की आपल्याला त्याच्यासोबत आयुष्य घालवायचं असतं. पण तरीही विचार करायला हवा की कोणत्याही व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आपल्या मनात का निर्माण होतं. 9 नंबरला आहे, आपल्या मनामध्ये 4 प्रकारचे मन आहेत. पहिलं एक जागरूक मन, दुसरं अचेतन मन आणि तिसरे अवचेतन मन, चौथे सामूहिक मन. अवचेतन मनाला वैश्विक मन म्हणतात, ज्यामध्ये आपल्या पुढील आणि मागील जन्माच्या आठवणी आणि संचित कर्म साठवले जातात. जेव्हा आपण एखाद्याला भेटतो जो आपल्या मागील आयुष्याचा भागीदार होता, आपण त्याच्या संपर्कात येताच आपण त्याच्या मनाशी जोडले जातो किंवा जेव्हा त्याची आणि आपली आभा एकमेकाशी टक्कर घेते तेव्हा काही चांगली भावना असते आणि आपण सहज एकमेकांसाठी भक्ती आणि प्रेमळ भावनांनी भरलेले असतो. आपण आपल्या मनात दया, प्रेम, करुणा आणि त्या व्यक्तीशी बोलण्याच्या भावना विकसित करतो. इथे तुमच्यामध्ये कोणत्या भावना जन्म घेत आहेत हे लक्षात ठेवणे फार आवश्यक आहे. असे असू शकते की केवळ शारीरिक सौंदर्यामुळे आकर्षण आहे. या व्हिडिओमध्ये 7 जन्म हाच पती असतो का, हीच पत्नी असते का की नाही, ही माहिती दिलेली आवडली असेल तर शेअर करा. श्री स्वामी समर्थ.